दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। शिवजयंती निमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येते। शिवजयंती निमित्त सर्वत्र जोरदार तयारी सुरू होती। याच पार्श्वभूमीवर सातपूर शिवाजीनगर येथील LD पाटील विद्यालयात माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांच्या वतीने जिल्ह्यातील विविध शिवजन्म उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांना एकत्रित करून स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। शिवराय म्हणजे डोक्यावर घेऊन नाचण्याची गोष्ट नसून डोक्यात ठेवून जगण्याची गोष्ट आहे। आजच्या युवा पिढीनेही शिवाजी महाराजांना डोक्यात ठेवून शिवजयंती साजरी करावी असे प्रतिपादन माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी केले। नाशिक जिल्ह्यातील विविध शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने साजरा होणारा एक गाव एक शिवजन्मोत्सव खऱ्या अर्थाने तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचेही दिनकर पाटील म्हणालेत। या हॉटेलचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। या कार्यक्रमाला विलास शिंदे, नंदुशेठ जाधव, योगेश गावगुंडे, योगेश शिवरे, त्यानंतर रवींद्र जुरे, अमोल पाटील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। विलासने सांगितल्याप्रमाणे किरण बडे हा ज्या ठिकाणी काम करतो एक प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे। मला खात्री आहे त्याला राजेभाऊ शिंदे पुण्याचे ते सुद्धा त्यांच्या बऱ्याच ठिकाणी त्या ब्रँचेस आहेत। नंदुशेठ बोलल्याप्रमाणे या ठिकाणी निश्चितपणे त्याची क्वालिटी चांगलीच असणार आहे आणि या ठिकाणी ते व्यवसाय करताना सर्वांना बरोबर घेऊन आणि सर्वांना विचारात घेऊन आज चांगला व्यवसाय किरणने सुरू केलेला आहे। किरणचा स्वभाव हा अतिशय चांगला आणि तो कोणालाही न फसवणारा एक व्यक्तिमत्व आहे आणि ही जी ब्रँचेस आहे अतिशय जोरानं चालेल मला खात्री आहे। आणि शेठने विचारलं थंड असणार का गरम? बिर्याणी गरम असते आणि गरम चांगल्या प्रकारे किरण तू फक्त उधार देऊ नको कोणाला, उधार द्यायचं नाही आम्हाला नको कोणाला। आला कुपन घे खाय आम्हाला देत या पद्धतीने कर उधारीमध्ये धंदा इथं एक देऊ आज रोख उद्या उधार म्हणजे आल्यावर विषय भेटतो। उधारी धंदा करायचा नाही। उद्या मी फोन करील, विलास करील, अमोल करील, नंदुशेठ करील, शेवरे करतील, शिवरे करतील आणि मग तुमचं त्या उधारीमध्ये काम होते। तर कोणाला सांगायचं साहेब इथं कुपन पद्धत आहे एवढं करा। तुम्हाला आमच्या खूप शुभेच्छा आहे दोघांना बी, शिंदेंना आणि बडेंना आणि तुमचा व्यवसाय अजून मोठा हो चांगला वाढो अशा शुभेच्छा आहेत। तसेच आपल्या राजाचा जन्मोत्सव सोहळा साजरा करत असताना सर्वांना सोबत घेऊन शिवरायांचा मावळा या नात्याने कार्यक्रमात योगदान देण्याचे पुण्य लाभले असून शिवरायांचा मावळा म्हणून यापुढेही सदैव योगदान देत राहणार असा विश्वास देखील यावेळी दिनकर अण्णा पाटील यांनी व्यक्त केलाय। नाशिक जिल्ह्यातील विविध शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। आज आमचे मित्र किरण बडे खरं तर व्यवसाय पडलेले आणि हा व्यवसाय करत असताना अण्णा मला थोडी विचार आला का गारवा बिर्याणी म्हणजे काय, म्हणजे ते गार देणार की गरम देणार, म्हणून मला आल्याला हा मोठा प्रश्न पडला गारवा बिर्याणी म्हणजे काय। तर मला वाटतं त्याची टेस्ट घेतलंय तर आपल्याला समजणार नाही। नक्कीच आपण या स्वागतम सुस्वागतम। अशोकनगर सातपूर नाशिक येथील गारवा बिर्याणीच्या शाखेच्या ओपनिंग निमित्त आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो स्पेशल डिस्काउंट ऑफर। कोणतीही चिकन बिर्याणी फुल फक्त 100 रुपये 100 रुपये 100 रुपये 100 रुपये आणि व्हेज बिर्याणी फुल फक्त 80 रुपये 80 रुपये 80 रुपये 80 रुपये बिर्याणी फुल 80 रुपये 100 रुपये 80 रुपये 100 रुपये हैदराबादी चिकन दम बिर्याणी तंदूर चिकन दम। यावेळी सातपूर, मध्य नाशिक, जुने नाशिक, नाशिक रोड, पंचवटी, सिडको, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, इगतपुरी,
देवळाली भागातील शिवजन्म उत्सव सोहळ्याचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते। अमोल दिनकर पाटील यांनीही जिल्ह्यातील सर्व शिवभक्तांना एकत्रित करण्याची संकल्पना राबविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होते। परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय उत्साहात शिवजन्म उत्सव सोहळा साजरा करण्यात आला। याच पार्श्वभूमीवर आडगाव शिवारातील वृंदावन नगर येथे शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। या शिवजयंतीची वैशिष्ट्य म्हणजे यात चिमुकल्यांनी आकर्षक वेशभूषा केली होती। या कार्यक्रमाला प्रभाग क्रमांक 2 चे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांनी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थिती लावली असून यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। जयंतीच्या सर्व नाशिककरांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन 12 बलुतेदार 18 पगड जातींना सोबत घेऊन आपण सर्व समाजामध्ये वावरलं पाहिजे। हेच खरं शिवरायांच्या प्रति प्रेम आणि आदर व्यक्त होईल। मी सर्व नागरिकांना आग्रहाची विनंती करीन की सर्वांनी एकोप्याने शिवरायांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे राहिलं पाहिजे। धन्यवाद। तसेच यावेळी आयोजक आशाताई पाटील व इतर महिलांनी नागरिकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या। जय जिजाऊ, जय शिवराय। सर्व आडगाव परिसरातील शिवभक्तांना सर्वांना शुभेच्छा शिवजयंतीच्या। बस। जय शिवराय। सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। जिजाऊ, जय शिवराय। आज शिवजन्मोत्सव आपण वृंदावन मित्रमंडळ तर्फे साजरा करत आहे आणि आज आपले सगळं वृंदावन वासींतर्फे आम्ही शिवजयंतीची शुभेच्छा देत आहोत। आणि आजचा जे कार्यक्रम होता आपले माननीय नगरसेवक उद्धव बाबा निमसे त्यांचे आगमन झालं आणि त्यांनी खूप छान आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि बाबाने आपल्या सगळ्यांना शुभेच्छा दिलेली आहे। धन्यवाद। तसेच रोहित केबल नेटवर्कचे संचालक रोहित जगताप यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्त आपण वृंदावन नगर परिसरामध्ये शिवजयंती उत्सव साजरा करीत आहोत। गेल्या 20 ते 22 वर्षापासून आपण शिवजयंती उत्सव साजरा करतो। तसेच अनेक जयंत्या आपण साजरा करतो। पहिले आपण थोडं रोडच्या पुढे साजरा करत होतो, पण आता मागे घेतले कारण की ट्रॅफिकला कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये त्यासाठी आपण स्टेज मागे घेतला आहे। तरी परिसरातील व सगळ्या नागरिकांना माझ्यातर्फे व शिवराज फाउंडेशनतर्फे शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। या कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेवक उद्धव निमसे, शिवराज फाउंडेशनचे कैलास महाले, रेखा पाटील, आशा पाटील, रोहित केबल नेटवर्कचे संचालक रोहित जगताप यांच्यासह स्थायी समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मनोरमा पाटील, कविता जगताप, राहुल कानकाटे, राजेंद्र दापूरकर आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पल्लवी भावसारसह दिनेश पगारे, दक्ष न्यूज, आडगाव, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। शिवजयंती निमित्त सर्वत्र विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। याच पार्श्वभूमीवर शिवजन्म उत्सव सोहळा 2024 निमित्त आरोग्य दीप फाउंडेशन, सेरेनिटी हेल्थ केअर क्लिनिक व पाटील डेंटल क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। अशोकनगर येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी या शिबिराला भरभरून प्रतिसाद दिला। या शिबिराचे विश्वस्त मोतीवाला एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट तथा संचालक मोतीवाला कॉलेज ऑफ फिजिओथेरपी डॉक्टर फराज मोतीवाला यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले असून या शिबिराचे आरोग्य दीप फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर राहुल येवले आणि उपाध्यक्ष डॉक्टर महादेव सुरासे यांच्या वतीने आयोजन करण्यात आले। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून या शिबिरास सुरुवात करण्यात आली। दरम्यान या शिबिरामध्ये रक्तातील साखर, हिमोग्लोबिन, युरिक ऍसिड, ईसीजी, रक्तदाब तपासणी, HbA1c, PFT, अस्थिरोग चिकित्सा, दंतरोग चिकित्सा आदी तपासण्या करण्यात आल्या असून
मोफत शिबिराचे आयोजन केल्याने नागरिक समाधान व्यक्त करतायत। यावेळी आरोग्य शिबिराचे आयोजन करणाऱ्या डॉक्टरांनी आपले मनोगत व्यक्त केले। नमस्कार, मी डॉक्टर जयेश पाटील, होमिओपॅथिक फिजिशियन। आज सर्वप्रथम तुम्हाला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण सेरेनिटी हेल्थ केअर क्लिनिक व आरोग्यदीप फाउंडेशन यांच्या मार्फत आरोग्य शिबिर आज ठेवलं आहे। आत्ताच डॉक्टर फराज मोतीवाला सर, मोतीवाला हॉस्पिटलचे डायरेक्टर यांच्या हस्ते आपण ओपनिंग केली आहे। आपण सातपूर एरियामध्ये एक युनिक असा हा कॅम्प ठेवलेला आहे, जेथे डॉक्टर राहुल येवले प्रसिद्ध डायबेटोलॉजिस्ट व हृदय तज्ज्ञ आहेत, त्यांच्यामार्फत आपण हा कॅम्प आज ठेवलेला आहे। तरी माझी सर्व सातपूरकरांना एक नम्र विनंती आहे की आपण जास्तीत जास्त आज ह्या शिबिराचा लाभ घ्यावा व आपली आरोग्य सांभाळावे। नमस्कार, मी डॉक्टर महादेव सुरासे। सगळ्यांना शिवजयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। आज शिवजन्मोत्सवानिमित्त असे आरोग्यदीप फाउंडेशन आणि सेरेनिटी हेल्थ केअर क्लिनिक यांच्या वतीनं या ठिकाणी एक महाआरोग्य कॅम्प शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या शिबिरामध्ये पेशंटसाठी भरपूर ब्लड टेस्ट या मोफत ठेवण्यात आलेल्या आहेत। जस्ट आत्ताच शिबिराचं उद्घाटन डॉक्टर फराज मोतीवाला सरांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। या शिबिरामध्ये डॉक्टर राहुल येवले मधुमेह आणि मधुमेह आणि हृदयरोग तज्ज्ञ, डॉक्टर यतीन पाटील, डॉक्टर गिरीश पाटील या मान्यवरांचं या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये आपल्याला उपलब्ध असणार आहेत। भरपूर पेशंट येत आहेत सध्याला पेशंटसाठी। या सातपूर परिसरातील सगळ्या लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा हीच सगळ्यांना विनंती। यावेळी आरोग्य फाउंडेशन अध्यक्ष डॉक्टर राहुल येवले, डॉक्टर गिरीश पाटील, डॉक्टर यतीन पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नवसाला पावणारा श्री लालबागच्या राजाचा 10वा वर्धापन दिन थाटात पार पडलाय। दिनांक 18 फेब्रुवारी श्री लालबागचा राजा मंदिर, आनंद छाया साईबाबा मंदिर रोड, सातपूर कॉलनी येथे लालबागच्या राजाचा 10वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। विशेष म्हणजे या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 17 फेब्रुवारी रोजी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। तसेच दिनांक 18 फेब्रुवारी रोजी माजी नगरसेविका श्रीमती उषाताई शेळके यांच्या हस्ते लालबागचा राजा तसेच स्वागत उत्सुक, त्याचबरोबर आयोजक संस्थापक अध्यक्ष रमेश मामा शेळके यांच्या परिवाराच्या हस्ते गणरायाची आरती घेण्यात आली। दरम्यान या शुभ प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक रमेश मामा शेळके यांच्या स्वखर्चातून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। यावेळी माजी नगरसेविका उषाताई शेळके, सामाजिक कार्यकर्त्या गीता जाधव तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव यांच्या हस्ते आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। यावेळी नवसाला पावणाऱ्या श्री लालबागच्या राजाचा 10व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजक रमेश मामा शेळके यांनी अधिक माहिती दिली। सालाबादप्रमाणे वर्धापन आम्ही गणपती बाप्पाचा करत असतो। हा एक 10वं वर्ष आहे। या वर्षी आम्ही वेगळा कार्यक्रम केलेला आहे। त्या कार्यक्रमाला शोभा आणण्यासाठी आमच्या ताई ज्या आल्या आता त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। त्यांनी दिलेला शब्द पाळला। मी स्वतः गेलो होतो, आम्ही बरोबर 2 लोक गेलो होतो मंडळातले। त्यांनी शब्द दिला आम्ही येतो। त्यांना जे काही आम्ही समस्या सांगितल्या त्या समस्या त्यांनी ऐकून घेतल्या, त्या समस्याचं निवारण केलं, त्याबद्दल आम्ही त्यांचं लाख आभारी आहे। तसेच आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। लालबागचा राजा याचा 10वा वर्धापन समारंभ आयोजकांनी आरंभ केला। त्या कार्यक्रमाप्रसंगी मला आरतीचा जो मान मिळाला त्याबद्दल मी रमेश शेवाळे, विजय वाडेकर, आमच्या वहिनी, सर्व आयोजक, दिलीप जैन, आप्पा आमचे शेवरे बंधू, सर्व आयोजक आणि गणेश मित्र मंडळाचे मी मनापासून आभार मानते। आमचा लालबागचा राजा कॉलनी नीलधारा
सोसायटीच्या इथे आपला नवसाला पावणारा लालबागचा राजा, खरं तर याची संकल्पना 10 वर्षापूर्वी आमच्या इथले ज्येष्ठ समाजसेवक शेवाळे मामा यांनी केली. मंदिराचा पाया बांधताना खरं तर त्यांची परिस्थिती नव्हती, पण त्यांनी मंदिराचा पाया बांधला. अक्षरशः येथे विटा नव्हता लावायला. शेवाळे मामांनी स्वखर्चातून नगरपालिकेच्या सगळ्या परमिशन घेऊन हे मंदिर पुढाकाराने पूर्ण केलं. कालांतराने देव असतो असं म्हटलं जातं, पण देवाची जी कृपा घडते ती खूप मोठी घडते. नवसाला पावणारा श्री लालबागचा राजा याचे आज 10 वर्षाचे 10वे वर्धापन दिन सोहळा आहे आणि आलेल्या सर्व गणेश भक्तांचे मी मनापासून आभार मानते, कारण गणपती बाप्पा हे आपलं आराध्य दैवत असतं आणि त्याची सेवा सर्वजण मनाभावे करतात. पण इथे एक चमत्कार असा घडला आहे की तो शब्दात सुद्धा सांगता येणार नाही. जेव्हा मामांनी हे मंदिर उभं केलं आणि साईबाबा मंदिर असेल, देवीचं मंदिर असेल, गणपती बाप्पाचं मंदिर आहे, बघता बघता 10 वर्ष तर झाले. एका काळी इथे अतिक्रमण येत होतं. गणेशाचं आज या ठिकाणी 10वा वर्धापन दिन आहे. खरोखर कुठलंही मंदिर असो, पण त्या ठिकाणचे कार्यकर्ते आणि सेवेकरी जर कुठलीही अपेक्षा न करता भक्तिभावानं जर त्या ठिकाणी भक्तिभावानं देवाची अगर पूजा अर्चा करत असतील तर मला वाटतं नक्कीच त्या ठिकाणी देवसुद्धा पाहतो. आपण बघितलंय, ज्यांना कधी 365 दिवस माहीत नाही, मग कुठंतरी एखादी निवडणूक आली मग ते देवाला मग देवाचं राजकारण करायचं, देवाला पुढं करायचं. पण मला वाटतं लालबागचा राजा हे मंडळ, या मंडळाचे सर्व जे कार्यकर्ते, शेवाळे मामा असतील, माझे मित्र, कोणत्याही प्रकारची वर्गणी न घेता आयोजक शेवाळे मामा यांनी स्वखर्चातून महाप्रसादाचे वाटप केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होते. तसेच या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख माजी नगरसेवक सलीम मामा शेख, मनसे माजी सभापती उषाताई शेळके, माजी सभागृह नेते दिनकर धर्माजी पाटील, तसेच माजी नगरसेवक रवींद्र धिवरे, सामाजिक कार्यकर्त्या गीता जाधव, सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, रवींद्र देवरे, संस्थापक अध्यक्ष रमेश बुवाजी शेवाळे, हरिभाऊ चेवले, ज्येष्ठ नागरिक वडजे काका, ठाकरे अण्णा, चंदू गीते, पोपट ठाकरे, विजय वाडेकर, आंबेकर काका, दिलीप जैन, शिंदे काका, बाळूसाहेब कटारे, शिरसाट काका, मोतीराम यादव, तेजस घोणे, किशोर सांगळे, अमोल देसाई, राजू चौधरी, श्री लालबागचा राजा गणपती मंदिर सातपूर कॉलनीतील सर्व ज्येष्ठ नागरिक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध.
तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल। त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीम ही मिळेल। तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर। आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18। चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला। गिरशी खरी किरीटा परी, गिरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा। स्त्रियांचा जो ठेवितो आदर, ज्यास सहन न होई मराठ्यांचा अनादर, त्या प्रत्येकामध्ये शिवभक्त दिसे, ज्याच्या मनात शिव छत्रपती वसे। ह्याच शिवजयंतीच्या लाख लाख शुभेच्छा। सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा। शुभेच्छुक श्री अतुल शंकरराव मते, अध्यक्ष शिवजन्म उत्सव सोहळा समिती आडगाव 2024, तसेच अतुल दादा युवा मंच संस्थापक अध्यक्ष आडगाव। गिरशी खरी किरीटा परी, गिरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा। अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना तसेच निफाडकरांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री नीरज अनिल चोरडिया, शिवसेना युवसेना उपतालुका प्रमुख, तसेच नीरज अनिल चोरडिया यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक उबाटा जिल्हा युवसेना जिल्हाध्यक्ष विक्रमदादा रंधवे, तालुका अध्यक्ष निखिल व्यवहारे, अभिजित भाऊ चोरडिया, संकेत चोरडिया, प्रतीक बाफना, कमलेश फफाळिया आणि कुणाल दुधेडिया। गिरशी खरी किरीटा परी, गिरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा। ज्यांच्या शौर्याची गाथा ऐकून अभिमानाने भरून जाई छाती, प्रत्येक शिवभक्ताच्या मनात बसतात राजे शिवछत्रपती। शिवजयंतीनिमित्त सर्वांना शिवमय शुभेच्छा। सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक करण भाऊ आरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, नाशिक। नाना 12 महिने होऊ न गेले, सावली नाही दिसली कुठेच तुमची। नाना खरंच का या जगात तुम्ही नाही, हे खरं वाटत नाही आम्हाला। आठवण येते नाना आम्हाला, असे कसे झाले, ह्या प्रश्नाचे उत्तर आम्हाला मिळत नाही नाना। खूप लहान होतो या जगात आम्ही, किती लळा लावला तुम्ही सर्वांना, एकत्र ठेवले तुम्ही आम्हा सर्वांना। खरं सांगते नाना काय करावे सुचत नाही आईला, पण खूप एकटे वाटते सर्वांना, खूप सवय झाली होती तुमची आम्हाला। थोडा सुद्धा अंदाज आला नाही या जगात तुम्ही नसल्याचा विचार आम्ही कधी केलाच नाही। ऋतुजाला पण तुम्ही स्वप्नात येऊन सांगितले, मी आहे तुमच्या सोबत पण तुमची सावली दिसत नाही। आम्हाला खूप वाईट वाटते हो नाना, तुमच्या नातींना, नातवांना, मुलांना, आईला, आम्हा सर्वांना खूप मोठा जनसहवास होता तुमचा। प्रत्येक जण म्हणता नानांसारखे कोणी होणारच नाही। खरंच या जगात तुम्ही नसल्याची किंमत आम्हाला समजते। नाना तुमच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाप्रसंगी कोटी कोटी वंदन। कैलासवासी श्री दिगंबर आप्पा भगवान शेठ कबाडे यांनी भूषवलेले पदे म्हणजे चांदवड येथील प्रतिष्ठित व्यापारी तथा चांदवड मर्चंट बँकेचे माजी चेअरमन, चांदवड ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक, तसेच श्री वडांगळीकर मठ संस्थान विश्वस्त, श्री चंद्रेश्वर मंदिर संस्थान विश्वस्त, कैलासवासी श्री दिगंबर आप्पा भगवान शेठ कबाडे
यांचा प्रथम वर्षी श्राद्धाचा कार्यक्रम, प्रथम पुण्यस्मरण, ओम नमः शिवाय, सणाविवी आमच्या येथे आमचे वडील शिवैक्य भगवान आप्पा दिगंबर आप्पा कबाडे यांचा प्रथम वर्षी श्राद्धाचा कार्यक्रम मंगळवार दिनांक 20/2/2024 रोजी करण्याचे योजिले आहे, तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. कैलासवासी भगवान दादा दिगंबर आप्पा कबाडे, कर्तृत्वाची गेली सावली, करुणेचा हरविला सागर, हयात होते तेव्हा तुम्ही दिला पाखरासारखा आधार, चंदना परी देह झिजविला, कष्टातून वसंत बहरला, नाही उरली साथ आम्हाला, आठवण येते क्षणाक्षणाला. आपले विनीत श्रीमती लीलावती दिगंबर आप्पा कबाडे, सौ मनीषा महेश कबाडे, श्री महेश दिगंबर आप्पा कबाडे, सौ अनिता जितेंद्र हिंगमिरे, श्री जितेंद्र मधुकर आप्पा हिंगमिरे, सौ रुपाली संतोष कबाडे, श्री संतोष दिगंबर आप्पा कबाडे, सौ अस्मिता सचिन कबाडे, श्री सचिन दिगंबर आप्पा कबाडे, सौ कार्तिकी अजिंक्य हिंगमिरे, श्री अजिंक्य जितेंद्र आप्पा हिंगमिरे, सौ आरती रौनक कबाडे, श्री रौनक महेश आप्पा कबाडे, चिरंजीव प्रसाद, सत्यम, शिवम व समस्त कबाडे परिवार. ठिकाण आठवडे बाजार, हनुमान मंदिर, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. टीप: कोणत्याही प्रकारचा दुखवटा आणू नये. टीप: रामायणाचार्य हरिभक्त परायण मच्छिंद्र महाराज वाडीभोकर धुळे यांचा सकाळी 9 वाजता प्रवचनाचा कार्यक्रम होईल. महाप्रसाद 12 ते 4 वाजेपर्यंत ठेवला आहे. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. अतिशय उत्साहात सर्वत्र शिवजयंती साजरी केली जाते. शहर तसेच ग्रामीण भागात नागरिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसून येते. याच पार्श्वभूमीवर दिंडोरी तालुक्यातील जानोरी गावामध्ये देखील शिवजयंती अगदी उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. या सार्वजनिक जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून व आरती करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी चिमुकल्यांनी उपस्थितांचे मन जिंकल्याचे पाहायला मिळाले. मराठ्यांचा राजा होता, झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. स्वराज्य घडवलं शिवांनी, मावळे होते जातीला, गर्व कधी नाही जातीचा, कारण अभिमान आहे या मातीचा. निधड्या छातीने दणकट बाहूचा, मराठी मानाचा, भारत भूमीचा एकच राजा, छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा, विजय सारखी तलवार चालून गेला. आणि तुम्ही एवढी मोठी प्रजा आणि जिजाऊंची आज तुमचा मावळा म्हणतोय आमचे 2, आम्ही 2 आणि आमचे 2, आमचा होतोय चौकोन, चौकोनातले जातात 2 आणि उरलेल्यांना आधार कोण, अशी गंभीर परिस्थिती या महाराष्ट्राची झाली. जाता जाता एवढंच बोले, रयतेच्या पायी तो जन्मभर झिजला, रयतेच्या पायी तो जन्मभर झिजला, रक्षणास तो घडघोटी. यावेळी शिवकन्या पूजा रघुनाथ घुमरे हिने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर व कारकिर्दीवर अतिशय सुंदर असे व्याख्यान केले. या व्याख्यानामुळे गावकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाबद्दल व कारकिर्दीबद्दल अधिक माहिती मिळाल्याने शिवकन्या पूजा रघुनाथ घुमरे हिचे सर्वत्र कौतुक होते. मित्रांनो, शिवजयंती हा उत्सव महाराष्ट्राच्या अस्मितेचा, महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीच्या स्वाभिमानाचा आणि तुमच्या आणि माझ्या अभिमानाचा. गगनभेदी नजर ज्यांची, पहाडा समान विशाल काया, धगधगता सूर्य झुकतो, वंदिते प्रभू शिवराया, वंदिते प्रभू शिवराया. समता, स्वातंत्र्यता, बंधुता आणि न्याय हे तत्व देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्यांनी पाहिलं ते स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, ज्या माऊलीने महाराष्ट्राच्या मातीत रोवलेली गुलामगिरीची आणि अंधश्रद्धेची प्रतीका असलेली लोखंडाची पहार फिरकावून देऊन त्याच मातीत सोन्याचा नांगर फिरून रयतेला सोन्याचे दिवस आणले त्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ. 14व्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ लिहिणारे, आयुष्यात एकही लढाई न हरणारे, संयम आणि शौर्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. जुलमी या जातीवाद्यांविरोधात दंड थोपटून बंड पुकारणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, चातुर्वर्णीय व्यवस्थेचा चेंदामेंदा करणारे कल्याणकारी राजा राजश्री शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बुद्धिसम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्री, माता
होत्या आणि आज ज्यांची जयंती आहे ते म्हणजे जगातील असा एकमेव राजा ज्या राजाची तुलना ब्रह्मांडात कुणाशीच झाली नाही, तो राजा म्हणजे विश्ववंदिता छत्रपती शिवाजी महाराज। या सर्वांना मी पूजा लोकनाथ घुमरे सर्वप्रथम त्रिवार मानाचा मुजरा करते। तसेच आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक आणि येथे जमलेल्या माझ्या तमाम शिवभक्तांनो, मित्रांनो, खिलजी, निजामशाही, आदिलशाही, मोगलशाही यांच्या अत्याचाराला पेटून गुलामगिरी पत्करलेल्या समाजाला एक अद्वितीय नेतृत्व लाभलं, जे शक्ती, युक्ती, दूरदृष्टी आणि संयमाचा अलौकिक आविष्कार आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी या महाराष्ट्राच्या मातीतील शिवनेरी किल्ल्यावर झाला। मित्रांनो, एखादा व्यक्ती शेकडो वर्ष लोकांच्या काळजावरती अधिराज्य गाजवतो हा योगायोग नसतो, त्यामागे काहीतरी सिद्धांत असतो, हे आपण समजून घेतले पाहिजे। शिवरायांनी स्वराज्य निर्माण, शिवरायांनी शून्यातून विश्व उभा केलं, ते फक्त स्वतःच्या हिमतीवर आणि मावळ्यांच्या स्वामीनिष्ठेवरच। शिवराय स्वराज्याच्या असामान्य दिशेने मार्गक्रमण करत असताना त्यांना भक्कमपणे साथ दिली ती 18 पगड जातीच्या मावळ्यांनी। या मावळ्यांच्या सोबतीने शिवरायांनी हा महाराष्ट्र घडवला। हा महाराष्ट्र म्हणजे जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांच्या विचारांचा आणि शंभूंच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे हा महाराष्ट्र। शाहूंच्या पुरोगामी लढ्यांचा, बाबासाहेबांच्या लेखणीचा, अण्णाभाऊ साठेंच्या लोककलेचा आणि महात्मा फुलेंच्या विचारांचा वारसदार म्हणजे हा महाराष्ट्र। कष्टकरी शेतकऱ्यांचा, 109 हुतात्म्यांचा आणि दिल्लीच्याही तख्ताला घाम फोडणाऱ्या आपल्या 18 पगड जातीतील जिगरबाज मावळ्यांचा हा महाराष्ट्र। या महाराष्ट्रात मित्रांनो, आपण कुठल्या जाती धर्मात जन्माला यावे हे आपल्या हातात नसते। आपण कुठल्याही जातीत जन्माला आलो याने काही फरक पडत नाही, पण आपण मानवी जीवनात येऊन काय कार्य करतो याने मात्र नक्कीच फरक पडतो। कारण माणूस त्याच्या जाती धर्माने नाही तर त्याच्या कार्याने मोठा होतो। शिवरायांनी स्वराज्य निर्माण करताना पावलोपावली धोके पत्करले, फार मोठी संकटे झेलली। शिवरायांचं शिवचरित्र बघा ना, आदिलशाही व मुघलशाही या सत्ता आपल्या वैभवशाली शिखरावर होत्या। त्यांच्याकडे अफाट युद्ध साहित्य, अमाप संपत्ती, प्रचंड सेनासागर होता। या उलट शिवरायांच्या विरुद्ध तर चोकी होते, त्यांच्याकडे ना प्रचंड सेनासागर, ना तोफा, ना खजिना असे असताना सुद्धा शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले, ते फक्त मनात आणि मनगटात असलेल्या प्रचंड हिमतीवरच। त्यांच्या या कार्याला पाहून अमर शेख हा मुस्लिम शाहीर म्हणतो, एक दिवशी सह्याद्री हसला हसताना दिसला, आनंद त्याला कसला झाला उमगेन मानवाला, रात्रीच्या गर्द अंधाराला चिरून सूर्योदय कसा झाला, बांधावर आम्रवृक्ष फुलला, अरबी दर्याचा चेहरा खुलला, बोधमंग मानसाला झाला, सूर्य नव्हता शुभ जन्मले, सूर्य नव्हता शुभ जन्मले, विश्वानंदाले गाऊ लागले, चराचर हो शुभाचे भाट, आगळा हो त्यांच्या गाण्याचा थाट, काढली शाहीर यातून वाट, अमर शाहीर शुभाचा भाट, पोवाड्याचा थाट ज्ञानी घ्यावा हो जी, जिर जिर जी जी जी। आला आला शिवराय योग्य समय आला, हो आला आला शिवराय योग्य समय आला, जिजाऊंनी दिला मराठ्यांनो करा हो जय जयकार, मराठ्यांनो करा हो जय जयकार, छत्रपती शिवाजी महाराज की। मित्रांनो, जर तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात राजा व्हायचं असेल तर आतापर्यंत कुणी केला नाही असा विचार करा, कुणी बघितलं नाही असं स्वप्न बघा, कुणी गेला नाही अशा वाटेवर जा, कारण दुसऱ्याने निर्माण केलेल्या वाटेवर सर्वच जण चालतात, पण जी माणसं स्वतःची वाट स्वतःच निर्माण करतात त्यांचाच इतिहास घडतो। त्यासाठी आपल्याला गरज आहे शिवचरित्राची। मित्रांनो, आज आपल्या देशात अनेक समस्या आहेत, जसे की भ्रष्टाचार, शेतीशी निगडीत प्रश्न, आरोग्य सेवा प्रश्न, असे अनेक प्रश्न असताना सुद्धा आजचा तरुण उठल्याबरोबर त्याला एकच प्रश्न असतो, स्टेटस। स्टेटस काय ठेवायचं आणि ते स्टेटस मी काय ठेवते, आणि ते स्टेटस मी काय ठेवताय, ठुकरा दिया जिन्होंने मुझे मेरा बुरा वक्त देखकर, माँ कसम ऐसा वक्त लाऊंगा मिलना पडेगा मुझे मेरा वक्त लेकर। आणि बघायला गेलं तर काय मोबाईल मध्ये गुंतलेला असतो। म्हणून म्हणते मित्रांनो, स्टेटस ठेवल्याने माणसाचं स्टेटस बनत नसतं, लोक त्याचं स्टेटसला ठेवतात ज्याने स्वतःचं स्टेटस निर्माण केलेलं असतं। या राजाने स्वतःचं एक स्टेटस निर्माण केलेलं आहे, ते म्हणजे प्रतिपचंद्रले देव वर्धिष्व विश्ववंदिता सहस्र शिवशैषा मुद्रा भद्राय राजते। मित्रांनो, शिवचरित्राचा अभ्यास करताना एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की शिवरायांना बालपणातच जागीरदारी मिळाली होती। पुणे, सुपे, इंदापूर, बारामती, नगरचा अर्धा जिल्हा एवढी मोठी जागीरदारी बालपणीच मिळाली होती। वडील शहाजीराजे दिल्ली दरबार एक नामवंत वजीर होते। वडिलांच्या वशिल्याने ते डायरेक्ट दिल्ली दरबारी सरदार बनू शकत होते, आपलं संपूर्ण आयुष्य आरामात जगू शकत होते। पण असे न करता माझ्या राजाने केवळ आणि केवळ या रयतेला गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी वयाच्या 16 वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून या रयतेसाठी स्वराज्याची शपथ घेतली आणि स्वराज्याचे कार्य करत असताना स्वराज्य आणि स्वराज्याचाच विचार केला। वेळ प्रसंगी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वराज्यासाठी झटत राहिले। प्रत्येक वेळी मृत्यूच समोर होता,
पण महाराजांनी प्रत्येक संकटावर मात करून त्यावर विजय मिळवला. अहो पुरंदरचा तह झाला. अहो पुरंदरचा तह झाला. 40 किल्ले होते महाराजांकडे. 40 किल्ले होते महाराजांकडे. त्यापैकी 23 किल्ले द्यावे लागले मिर्झा राजाला. महाराजांकडे छोटे मोठे फक्त 17 किल्ले. तावडीतून सुटणं एवढं सोपं नव्हतं, ते आपल्या राजाने करून दाखवलं. एक इतिहासकार तर असं म्हणतो, राजे आग्रातून सुटल्यानंतर एक सरदार औरंगजेबाकडे पळत गेला आणि म्हणाला, हुजूर हुजूर मुझे आगरे की सारी सेना दे दो, मैं शिवा को पकड़ लाऊंगा, वो ज्यादा दूर नहीं होगा. तसा औरंगजेब म्हणाला, फिर जाओ जल्दी. आणि अचानक थांबला. रुक जाओ, ये भी शिवा की कोई चाल हो सकती है. वो सारी सेना आगरा के बाहर ले जाएगा और मेरा शाहिस्तेखान बना देगा. मित्रांनो, याला म्हणतात दहशत जी माझ्या राजाने शत्रूवर निर्माण केली होती. म्हणून तर 18 पगड जातीची मावळं स्वराज्यासाठी आणि महाराजांसाठी जीव ओवाळून टाकायची. कारण राजांनी उभं केलेलं स्वराज्य हे रयतीसाठी होतं. म्हणून तर राजांची मावळे म्हणायचे, शुभाशिवाय किंमत नाही, शंभूशिवाय हिंमत नाही. शुभाशिवाय किंमत नाही, शंभूशिवाय हिंमत नाही, भव्याशिवाय नमत नाही. आणि शिवराय सोडून कोणापुढे झुकत नाही. आणि शिवराय सोडून कोणापुढे झुकत नाही. हे भगवत स्वराज्य वाढला. ज्यावेळेस अफजल खान स्वराज्यावर चालून आला त्यावेळेस त्याने महाराष्ट्रातील सर्व सरदारांना फरमान पाठवले, मला येऊन मी आगायचं सुरू करावं लागेल. मी घरादारावरून गाढवाचा नांगर फिरवेल. हे फरमान कान्होजीला इच्छाती देशमुखांना मिळाले. ते फरमान घेऊन राजांकडे गेले. राजा फरमान आलंय, जीवावर बेतात असं म्हणते अफजल खान. यावर राजे म्हणाले, कान्होजी प्रश्न तुमच्या वतनाचा, पोराबाळांचा आणि घरादाराचा आहे. हे तुम्ही घ्यावा. तसे कान्होजी धाडकन उठले आणि म्हणाले, राजा हा कान्होजी स्वराज्याचा आणि हा स्वराज्य स्वराज्यासाठी आणि मरण तर स्वराज्यासाठी अशी होती मावळ्यांची स्वराज्याविषयी निष्ठा. म्हणून तर सेनापती बापट एका ठिकाणी असं म्हणतात, मराठा मेला तर राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र गाडाला चाले. मराठा मेला तर राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र गाडाला चाले. खरा वीर वैरी पराधीनतेचा, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. मित्रांनो, बोलण्यासारखे खूप आहे, पण जाता जाता एवढेच सांगेन, हा महाराष्ट्र संतांचा, हा महाराष्ट्र शिवरायांचा, हा महाराष्ट्र विकृतीच्या विचारांचा नाश करणाऱ्या फुले शाहू आंबेडकरांचा, या महाराष्ट्राचं पावित्र्य आजच्या तरुणांनीच सांभाळलं पाहिजे. कारण तरुण म्हणजे ज्याच्यावर काहीतरी ऋण आहे तो तरुण. ऋण आहे ते आपल्या मातापित्याचं, ऋण आहे या मायभूमीचं. म्हणून प्रत्येक तरुणाच्या तोंडी देशाप्रती हेच वाक्य असलं पाहिजे, वतन की आबरू लुटने ना देंगे, वतन की आबरू लुटने ना देंगे, मिटेंगे हम तुझे मिटने ना देंगे, खून से लिखेंगे इतिहास, खून से लिखेंगे इतिहास, लेकिन शुभा के इस भगवे को कभी झुकने ना देंगे, लेकिन शुभा के इस भगवे को कभी झुकने ना देंगे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय जिजाऊ. दरम्यान दिंडोरी तालुक्यातील जानोरी गावामध्ये अतिशय उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली असून यावेळी गावातील महिला, पुरुष, वरिष्ठ तसेच तरुण तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी जानोरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद अंतर्गत शिवजयंती निमित्त राजे शिवछत्रपती उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य अशा उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा समारोप करण्यात आलाय. नाशिक मधील इगतपुरी तालुक्यातील साकूर फाटा तुळसाई लॉन्स या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुरुषांचा खुला गट, महिला व मुलींचे गट, त्याचबरोबर कुमार गट अशा 3 गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. उत्तर महाराष्ट्र केसरीचे मानकरी ठरलेले नगर जिल्ह्याचे पैलवान सागर कोल्हे यांना मानाची गदा व रोख रक्कम 51,000 रुपये मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी उत्तर महाराष्ट्र कुस्ती संघाचे अध्यक्ष पैलवान उत्तमराव दळवी, तानाजी आरोटे, त्याचबरोबर मधुकर वाघ, नामदेव दळवी, ज्ञानेश्वर शिंदे, शिवाजी फोकणे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते। या स्पर्धेचे आयोजन नाशिक जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, सभागृह नेते दिनकर पाटील, अध्यक्ष उत्तम दळवी, उपाध्यक्ष रवींद्र मोरे, सचिव गोरखनाथ बलकवडे, आयोजक शिवाजी राजे फोकणे, सहसचिव सुनील देशमुख, स्वागत अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने तसेच कोषाध्यक्ष मधुकर वाघ यांनी केले होते। तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर सहाने, तुकाराम सहाने, भाऊसाहेब शिरोळे व शरद पागिरे यांनी मोलाचे सहकार्य केले। ही स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, इगतपुरी। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। स्थायी समितीची अंदाजपत्रकीय सभा महानगरपालिका आयुक्त व प्रशासक डॉक्टर अशोक करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या सभेत नाशिक महानगरपालिकेचा 2024-25 वर्षासाठी अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आले। 2024-25 या आर्थिक वर्षाचे नागरिकांवर करवाढ नसलेले 2603 कोटी 59 लाख रुपयांचे प्रारूप अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सादर झाले। या अंदाजपत्रकात घरपट्टी पाणीपट्टीत वाढ टाळण्यात आली असून शहर परिसरातील वाणिज्य आस्थापनांवर व्यवसाय परवाना शुल्क तसेच जाहिरात कर असा भार टाकण्यात आलाय। मात्र घरपट्टी पाणीपट्टीत वाढ टाळण्यात आल्याने सर्वसामान्यांना यातून दिलासा मिळालाय। या बजेटची वैशिष्ट्ये आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कोणतीही करवाढ नाही, कारखाने आस्थापनांवर परवाना शुल्क व जाहिरात कर, बीओटीतून 150 कोटींचे उत्पन्न वाढणार, नवीन विकास कामांसाठी 535 कोटींची तरतूद, 9 पार्किंग स्थळे आउटसोर्सिंगद्वारे विकसित करणार, शहरात 25 आपले दवाखाने सुरू करणार, इंजिनच्या माध्यमातून रोड सेफ्टी ऑडिट करणार, फेरीवाल्यांकडून शुल्क वसुली आता ऑनलाईन होईल, तसेच नाशिक रोड व पंचवटीला विद्युत दाहिनी, रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर फाळके स्मारकाचा पुनर्विकास देखील होणार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या दुसऱ्या टप्प्यासाठी तरतूद, त्याचबरोबर दिव्यांगांसाठी गंगापूर गाव येथे स्वातंत्र्य विशेष उद्यान देखील होणार। ही या बजेटची वैशिष्ट्ये आहेत। दरम्यान नाशिक महानगरपालिकेचा 2024-25 वर्षासाठी असलेला अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाबाबत अधिक माहिती महानगरपालिका आयुक्त व प्रशासक डॉक्टर अशोक करंजकर यांनी दिली आहे। अंदाजपत्रक हे नेहमीप्रमाणेच आहे। मागच्या वर्षीचं अंदाजपत्रक जे आहे ते 1 कोटी शिल्पीचं होतं। या वर्षीचं अंदाजपत्रक पण सर्वसाधारण 1 कोटी शिल्पीचंच आहे। त्यामध्ये नवीन एक आहे की महापालिकेच्या ज्या मालमत्ता आहेत त्याचं बीओटी तत्वावरती विकसित करण्याचा आमचा मानस आहे आणि त्याच्यापुढे आम्हाला 150 कोटी रुपयाचा महसूल अपेक्षित आहे। यानंतर महापालिकेची काही रिकाम्या जागा आहेत त्याच्यावरती आम्ही पे अँड पार्क्स योजना आम्ही कार्यान्वित करतोय। त्याच्यासाठी आमची जी प्रक्रिया आहे ती आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे। या अर्थसंकल्पामध्ये नवीन एक बाब म्हणजे की जे मोबाईलचे जे टॉवर होते, मोबाईलचे टॉवर यापूर्वी खासगी मालमत्तावरती असायचे आणि त्याच्यामुळं माझे महापालिकेच्या हद्दीत मोबाईल टॉवर उभारले गेलेले असून सुद्धा त्यापूर्वी महापालिकेला असा विशेष असा काही महसूल प्राप्त होत नव्हता। तर याच्यामध्ये आम्ही आता नवीन मोहीम चालू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ह्या जे काही मोबाईल टॉवर आहेत ते सर्व आम्ही महापालिकेच्या मालमत्तेवरती आणण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला पहिल्या वर्षी 8 कोटीपर्यंतचं आम्हाला उत्पन्न अपेक्षित आहे आणि जसं जसं ही मोबाईल टॉवरची संख्या वाढेल तसं तसं संपूर्ण 100% जर का मोबाईल टॉवर आमच्या महापालिकेच्या मालमत्तेवर आले तर सर्वसाधारणपणे वार्षिक 30 कोटीचं उत्पन्न त्यामधून अपेक्षित आहे। 2603 कोटीचं आहे। आगामी कुंभमेळ्यासाठी आपण काय नियोजन केले? आगामी कुंभमेळ्यासाठीचा आमचा DPR तयार आहे
आणि आगामी कुंभमेळ्यासाठी आम्ही या अंदाजपत्रकामध्ये 10 कोटीची टोकन तरतूद करण्यात आली. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. जगाचा पोशिंदा म्हणून ओळख असलेल्या शेतकरी बांधवांवर दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनात भारतीय जनता पार्टी प्रणित केंद्र सरकारने अमानुष हल्ला केलाय. आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या शेतकरी बांधवांवर अमानुष लाठीमार, गोळीबार आणि अश्रुधुराचा वापर करून जीवघेणा हल्ला केलाय. शेतकऱ्यांनी लोकशाही मार्गाने आपल्या हक्कासाठी शेतीला योग्य भाव आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. मात्र या क्रूर सरकारने हे आंदोलन उद्ध्वस्त करण्याचा केविलवाणा प्रयत्न केलाय. या घटनेचा निषेध म्हणून आज सुरगाणा येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आणि सुरगाणा तालुका किसान सभेच्या वतीने माजी आमदार कॉम्रेड JP गावित यांच्या नेतृत्वाखाली जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी प्रणित केंद्र सरकारचा जोरदार जाहीर निषेध केला. यावेळी सुरगाणा तालुक्याचे माननीय तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले. या आंदोलनात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सेक्रेटरी कॉम्रेड सुभाष चौधरी, भिका राठोड, इंद्रजित गावित, उत्तम कडू, इंद्रजित गावित, विजय घांगळे, जनार्दन भोये, संजय पवार, चंद्रकांत वाघेरे, गिरीश गायकवाड, पांडुरंग गायकवाड व शेतकरी मोठ्या संख्येने बंधू भगिनी सहभागी झाले होते. संतोष विधाते, दक्ष न्यूज, सुरगाणा. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपला. गिरशी खरी किरीटा परी, गिरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा. स्त्रियांचा जो ठेवितो आदर, ज्यास सहन न होई मराठ्यांचा अनादर. त्या प्रत्येकामध्ये शिवभक्त दिसे, ज्याच्या मनात शिव छत्रपती वसे. ह्याच शिवजयंतीच्या लाख लाख शुभेच्छा. सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा. शुभेच्छुक श्री अतुल शंकरराव मते, अध्यक्ष शिवजन्म उत्सव सोहळा समिती आडगाव 2024. तसेच अतुल दादा युवा मंच संस्थापक अध्यक्ष आडगाव. गिरशी खरी किरीटा परी, गिरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना तसेच निफाडकरांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री नीरज अनिल चोरडिया,
शिवसेना युवसेना उपतालुका प्रमुख तसेच नीरज अनिल चोडिया यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक उबाटा जिल्हा युवसेना जिल्हाध्यक्ष विक्रमदादा रंधवे, तालुका अध्यक्ष निखिल व्यवहारे, अभिजित भाऊ चोडिया, संकेत चोडिया, प्रतीक बाफना, कमलेश फफाळिया आणि कुणाल दुधेडिया। खरी किरीटा परी गिरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा। ज्यांच्या शौर्याची गाथा ऐकून अभिमानाने भरून जाई छाती, प्रत्येक शिवभक्ताच्या मनात बसतात राजे शिवछत्रपती। शिवजयंतीनिमित्त सर्वांना शिवमय शुभेच्छा। सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या लाख शुभेच्छा। शुभेच्छुक करण भाऊ आरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट नाशिक। नाना 12 महिने होऊ न गेले, सावली नाही दिसली कुठेच तुमची। नाना खरंच का या जगात तुम्ही नाही, हे खरं वाटत नाही आम्हाला। आठवण येते नाना आम्हाला असे कसे झाले, ह्या प्रश्नाचे उत्तर आम्हाला मिळत नाही नाना। खूप लहान होतो या जगात आम्ही, किती लळा लावला तुम्ही सर्वांना, एकत्र ठेवले तुम्ही आम्हा सर्वांना। खरं सांगते नाना काय करावे सुचत नाही आईला, पण खूप एकटे वाटते सर्वांना, खूप सवय झाली होती तुमची आम्हाला। थोडा सुद्धा अंदाज आला नाही या जगात तुम्ही नसल्याचा विचार आम्ही कधी केलाच नाही। ऋतुजाला पण तुम्ही स्वप्नात येऊन सांगितले, मी आहे तुमच्या सोबत पण तुमची सावली दिसत नाही। आम्हाला खूप वाईट वाटते हो नाना, तुमच्या नातींना, नातवांना, मुलांना, आईला, आम्हा सर्वांना खूप मोठा जनसहवास होता तुमचा। प्रत्येक जण म्हणता नानांसारखे कोणी होणारच नाही। खरंच या जगात तुम्ही नसल्याची किंमत आम्हाला समजते। नाना तुमच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाप्रसंगी कोटी कोटी वंदन। कैलासवासी श्री दिगंबर आप्पा भगवान शेठ कबाडे यांनी भूषवलेले पदे म्हणजे चांदवड येथील प्रतिष्ठित व्यापारी तथा चांदवड मर्चंट बँकेचे माजी चेअरमन, चांदवड ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक तसेच श्री वडांगळीकर मठ संस्थान विश्वस्त, श्री चंद्रेश्वर मंदिर संस्थान विश्वस्त, कैलासवासी श्री दिगंबर आप्पा भगवान शेठ कबाडे यांचा प्रथम वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम। प्रथम पुण्यस्मरण। ओम नमः शिवाय। सणाविवी आमच्या येथे आमचे वडील शिवैक्य भगवान आप्पा दिगंबर आप्पा कबाडे यांचा प्रथम वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम मंगळवार दिनांक 20/2/2024 रोजी करण्याचे योजिले आहे, तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे। कैलासवासी भगवान दादा दिगंबर आप्पा कबाडे, कर्तृत्वाची गेली सावली, करुणेचा हरविला सागर, हयात होते तेव्हा तुम्ही दिला पाखरासारखा आधार, चंदना परी देह झिजविला, कष्टातून वसंत बहरला, नाही उरली साथ आम्हाला, आठवण येते क्षणाक्षणाला। आपले विनीत श्रीमती लीलावती दिगंबर आप्पा कबाडे, सौ मनीषा महेश कबाडे, श्री महेश दिगंबर आप्पा कबाडे, सौ अनिता जितेंद्र हिंगमिरे, श्री जितेंद्र मधुकर आप्पा हिंगमिरे, सौ रुपाली संतोष कबाडे, श्री संतोष दिगंबर आप्पा कबाडे, सौ अस्मिता सचिन कबाडे, श्री सचिन दिगंबर आप्पा कबाडे, सौ कार्तिकी अजिंक्य हिंगमिरे, श्री अजिंक्य जितेंद्र आप्पा हिंगमिरे, सौ आरती रौनक कबाडे, श्री रौनक महेश आप्पा कबाडे, चिरंजीव प्रसाद, सत्यम, शिवम व समस्त कबाडे परिवार। ठिकाण आठवडे बाजार, हनुमान मंदिर, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक। टीप: कोणत्याही प्रकारचा दुखवटा आणू नये। टीप: रामायणाचार्य हरिभक्त परायण मच्छिंद्र महाराज वाडीभोकर धुळे यांचा सकाळी 9 वाजता प्रवचनाचा कार्यक्रम होईल। महाप्रसाद 12 ते 4 वाजेपर्यंत ठेवला आहे।
दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. शिवजयंती निमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येते. शिवजयंती निमित्त सर्वत्र जोरदार तयारी सुरू होती. याच पार्श्वभूमीवर सातपूर शिवाजीनगर येथील LD पाटील विद्यालयात माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांच्या वतीने जिल्ह्यातील विविध शिवजन्म उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांना एकत्रित करून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिवराय म्हणजे डोक्यावर घेऊन नाचण्याची गोष्ट नसून डोक्यात ठेवून जगण्याची गोष्ट आहे. आजच्या युवा पिढीनेही शिवाजी महाराजांना डोक्यात ठेवून शिवजयंती साजरी करावी असे प्रतिपादन माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी केले. नाशिक जिल्ह्यातील विविध शिवजन्म उत्सव समितीच्या वतीने साजरा होणारा एक गाव एक शिवजन्मोत्सव खऱ्या अर्थाने तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचेही दिनकर पाटील म्हणालेत. या हॉटेलचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. या कार्यक्रमाला विलास शिंदे, नंदुशेठ जाधव, योगेश गांगुर्डे, योगेश शिवरे, त्यानंतर रवींद्र जुरे, अमोल पाटील, अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. विलासने सांगितल्याप्रमाणे किरण बडे हा ज्या ठिकाणी काम करतो एक प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे. मला खात्री आहे त्याला राजेभाऊ शिंदे पुण्याचे ते सुद्धा त्यांच्या बऱ्याच ठिकाणी त्या ब्रँचेस आहेत. नंदुशेठ बोलल्याप्रमाणे या ठिकाणी निश्चितपणे त्याची क्वालिटी चांगलीच असणार आहे आणि या ठिकाणी ते व्यवसाय करताना सर्वांना बरोबर घेऊन आणि सर्वांना विचारात घेऊन आज चांगला व्यवसाय किरणने सुरू केलेला आहे. किरणचा स्वभाव हा अतिशय चांगला आणि तो कोणालाही न फसवणार एक व्यक्तिमत्व आहे आणि ही जी ब्रँचेस आहे अतिशय जोरानं चालेल मला खात्री आहे. आणि शेठने विचारलं थंड असणार का गरम? बिर्याणी गरम असते आणि गरम चांगल्या प्रकारे किरण तू फक्त उद्या देऊ नको कोणाला. उद्या द्यायचं नाही आम्हाला नको कोणाला. आला कुपन घे खाय आणि लगेच या पद्धतीने कर. उदारीमध्ये धंदा इथं एक देऊ आज रोख उद्या म्हणजे आल्यावर विषय भेटतो. उदारी धंदा करायचा नाही. उद्या मी फोन करील, विलास करील, अमोल करील, नंदुशेठ करील, शेवरे करतील, शिवरे करतील आणि मग तुमचं त्या उदारीमध्येच काम होते. तर कोणाला सांगायचं साहेब इथं कुपन पद्धत आहे एवढं करा. तुम्हाला आमच्या खूप शुभेच्छा आहे दोघांना बी, शिंदेंना आणि बडेंना. आणि तुमचा व्यवसाय अजून मोठा होऊ, चांगला वाढू अशा शुभेच्छा आहेत. तसेच आपल्या राजाचा जन्मोत्सव सोहळा साजरा करत असताना सर्वांना सोबत घेऊन शिवरायांचा मावळा या नात्याने कार्यक्रमात योगदान देण्याचे पुण्य लाभले असून शिवरायांचा मावळा म्हणून यापुढेही सदैव योगदान देत राहणार असा विश्वास देखील यावेळी दिनकर अण्णा पाटील यांनी व्यक्त केलाय. नाशिक जिल्ह्यातील विविध शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. आज आमचे मित्र किरण बडे खरं तर व्यवसाय पडलेले आणि हा व्यवसाय करत असताना अण्णा मला थोडी विचार आला का गारवा बिर्याणी म्हणजे काय, म्हणजे ते गार देणार की गरम देणार. म्हणून मला आल्याला हा मोठा प्रश्न पडला गारवा बिर्याणी म्हणजे काय. तर मला वाटतं त्याची टेस्ट घेतलंय तर आपल्याला समजणार नाही. नक्कीच आपण या स्वागतम सुस्वागतम. अशोकनगर सातपूर नाशिक येथील गारवा बिर्याणीच्या शाखेच्या ओपनिंग निमित्त आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो स्पेशल डिस्काउंट ऑफर. कोणतीही चिकन बिर्याणी फुल फक्त 100 रुपये 100 रुपये 100 रुपये 100 रुपये आणि व्हेज बिर्याणी फुल फक्त 80 रुपये 80 रुपये 80 रुपये 80 रुपये. बिर्याणी फुल 80 रुपये 100 रुपये 80 रुपये 100 रुपये. हैदराबादी चिकन दम बिर्याणी, तंदूर चिकन दम. यावेळी सातपूर, मध्य नाशिक, जुने नाशिक, नाशिक रोड, पंचवटी, सिडको, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, इगतपुरी,
देवळाली भागातील शिवजन्मोत्सव सोहळ्याचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते। अमोल दिनकर पाटील यांनीही जिल्ह्यातील सर्व शिवभक्तांना एकत्रित करण्याची संकल्पना राबविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होते। परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय उत्साहात शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला। याच पार्श्वभूमीवर आडगाव शिवारातील वृंदावन नगर येथे शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। या शिवजयंतीचे वैशिष्ट्य म्हणजे यात चिमुकल्यांनी आकर्षक वेशभूषा केली होती। या कार्यक्रमाला प्रभाग क्रमांक 2 चे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांनी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थिती लावली असून यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। जयंतीच्या सर्व नाशिककरांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन 12 बलुतेदार 18 पगड जातींना सोबत घेऊन आपण सर्व समाजामध्ये वावरलं पाहिजे। हेच खरं शिवरायांच्या प्रति प्रेम आणि आदर व्यक्त होईल। मी सर्व नागरिकांना आग्रहाची विनंती करीन की सर्वांनी एकोप्याने शिवरायांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे राहिलं पाहिजे। धन्यवाद। तसेच यावेळी आयोजक आशाताई पाटील व इतर महिलांनी नागरिकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या। जय जिजाऊ, जय शिवराय। सर्व आडगाव परिसरातील शिवभक्तांना सर्वांना शुभेच्छा शिवजयंतीच्या। बस। जय शिवराय। सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। जाऊ जय शिवराय। आज शिवजन्मोत्सव आपण वृंदावन मित्रमंडळ तर्फे साजरा करत आहोत आणि आज आपले सगळं वृंदावन वासींतर्फे आम्ही शिवजयंतीची शुभेच्छा देत आहोत। आणि आजचा जे कार्यक्रम होता आपले माननीय नगरसेवक उद्धव बाबा निमसे त्यांचे आगमन झालं आणि त्यांनी खूप छान आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि बाबाने आपल्या सगळ्यांना शुभेच्छा दिलेली आहे। धन्यवाद। तसेच रोहित केबल नेटवर्कचे संचालक रोहित जगताप यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्त आपण वृंदावन नगर परिसरामध्ये शिवजयंती उत्सव साजरा करीत आहोत। गेल्या 20 ते 22 वर्षापासून आपण शिवजयंती उत्सव साजरा करतो। तसेच अनेक जयंत्या आपण साजरा करतो। पहिले आपण थोडं रोडच्या पुढे साजरा करत होतो पण आता मागे घेतलं आहे कारण की ट्रॅफिकला कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये त्यासाठी आपण स्टेज मागे घेतलं आहे। तरी परिसरातील व सगळ्या नागरिकांना माझ्यातर्फे व शिवराज फाउंडेशनतर्फे शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। या कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेवक उद्धव निमसे, शिवराज फाउंडेशनचे कैलास महाले, रेखा पाटील, आशा पाटील, रोहित केबल नेटवर्कचे संचालक रोहित जगताप यांच्यासह स्थायी समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मनोरमा पाटील, कविता जगताप, राहुल कानकाटे, राजेंद्र दापूरकर आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पल्लवी भावसारसह दिनेश पगारे, दक्ष न्यूज, आडगाव, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष।